ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत ममनापूर भटजी आज यांना गावाच्या वतीने निरोप देतो आहोत आणि या प्रसंगी उपस्थित गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच बाबासाहेब वाकळे तसेच प्रकाश बापू वाकळे, बद्रीनाना वाकळे यांच्या वतीने या ठिकाणी आणि ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी साहेबांना निरोप देण्यात येत आहे। आणि ज्या नव्याने रुजू झालेल्या आहे श्रीमती कावेरी बांधार ग्रामविकास अधिकारी ह्या 28 जुलैला या ठिकाणी जॉईन झालेल्या आहेत, त्यांचाही या ठिकाणी गावाच्या वतीने आपण सत्कार करणार आहोत। मी विनंती करेल बाबासाहेब वाकळे यांना की त्यांनी फुल पुष्पगुच्छ देऊन शाल देऊन आदरणीय पवार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं, त्यांचा सन्मान करावा। दुसऱ्या ठिकाणी गावच्या वतीने पवार साहेबांचं या ठिकाणी निरोप प्रसंगी स्वागत करावं। तसेच फोटो पण घेऊन शाळेच्या वतीने वेळोवेळी साहेबांनी शाळेसाठी सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून शाळेच्या वतीने सुद्धा मी स्वतः गणेश शेळके या ठिकाणी साहेबांचं स्वागत करतो। नाही वरचं नियोजन करा। खूप खूप शुभेच्छा साहेब आपणास, आपल्या पुढील वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा। बद्रीनाना यांना विनंती करतो की त्यांनी पवार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं। युवा सेना तालुका प्रमुख गणेशजी वाकळे यांनाही विनंती करतो की त्यांनी साहेबांचं या ठिकाणी स्वागत। नाव सांगा। शेख कादर शेख धन्यवाद साहेब। खऱ्या अर्थाने आपल्या कालावधीतील यानंतर मी श्री फकीरराव वाकळे ज्येष्ठ नागरिक भटजी यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा पवार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं। या ठिकाणी अजयभाऊ आवारे हेही उपस्थित झालेले, तेही पवार साहेब यांचा सत्कार करत आहे। आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे। आणि जी ममनापूर भटजी ग्रामपंचायत आहे, आपण एक सरपंच आहे सर, आणि आजी ग्रामसेवक साहेब नवीन आले आणि ग्रामसेवक साहेबांचा आज 2 वर्षाचा कार्यकाल झालेला आहे। कसं कार्य केले आणि काय आपलं काय म्हणतात? साहेबांना खूप अतिशय चांगलं कार्य केलेलं आहे, त्याबद्दल मला दुःख होतं आणि कसं आनंद बी होतो। कारण इथून ते नाही झाला पाहिजे, पण शासनाचे काही नियम असते का बदलीचे 2-3 वर्ष झाल्यानंतर बदली होतीच आपल्या जिल्हा परिषद साहेबाच्या लेवलला। आणि आता नवीन मॅडम आल्या त्या खूप चांगल्या आहे आणि त्याच्या हातून चांगलं काम ते बी करतील अशी मला अपेक्षा आहे। आणि त्याला साधा माझं सहकार्य राहील, गावचं सहकार्य राहील, त्याच्यामुळे काही म्हणजे आमचं असं विशेष काही हे नाही। सर आज जे भटजी ग्रामपंचायत कडून आज जे जयंतीचा उत्सव साजरा करण्यात आलेला आहे, कोणाची जयंती आहे? आपलं लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती आम्ही आता साजरी केली आपण याच्या अगोदर। सर आपला कार्यकाल किती वर्ष झालेला सरपंच? माझा कार्यकाळ आता 4.5 वर्ष झाले, एक 4-5 महिने बाकी। सर सभासदांची संख्या किती होती आपली? सभासदची संख्या 9 आहे। महिला किती आणि पुरुष किती? महिला 4, आपलं नाही, महिला 5, पुरुष 4 आहे। आणि शाळा किती आहे आपल्या? शाळा 7वी पर्यंत। आपलं नाव सांगा। बाबासाहेब कारभारी वाकळे। प्रकाश वाकळे, मी भटजीचा ग्रामस्थ आहे। या ठिकाणी आता पवार साहेब यांना या ठिकाणी रोप दिला आहे आणि बांधार मॅडम या ठिकाणी ग्रामसेवक म्हणून आलेले आहे। एक शासन आणि जनता यांच्यामधला दुवा या बांधार मॅडम आहेत आणि आता या ठिकाणी त्या काम करणार आहेत। माझी त्यांना एक विनंती गावाच्या वतीने, या ठिकाणी सर्वप्रथम त्यांचं जे काही मुख्यालय असेल त्या ठिकाणी त्यांनी राहायला यावं
त्यानंतर या ठिकाणी पिण्याचं जे पाणी असेल ते या ठिकाणी स्वच्छ या ठिकाणी मिळावं आणि गावामध्ये रस्ते आणि स्वच्छता या बाबतीमध्ये त्यांनी अधिकाधिक लक्ष द्यावं आणि जनतेच्या काही ज्या समस्या असेल त्याच्यावर वैयक्तिक लाभाच्या योजना असेल कोणाचंही या ठिकाणी काम नडणार नाही असं काम त्यांनी या ठिकाणी करावं. त्यांच्याकडे एकच ग्रामपंचायत असल्यामुळे त्यांनी रोज ग्रामपंचायत या ठिकाणी हजर राहावं अशी गावकऱ्याच्या वतीने त्यांना विनंती. धन्यवाद. आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे. आणि जे बांगलापूर भटजी आहे ग्रामपंचायत, आपण किती वर्षापासून ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती. मी 2 वर्षापासून इथे कार्यरत आहे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून. आता माझी बदली पळसवाडी येथे झालेली आहे. माझ्याकडे अतिरिक्त असल्यामुळं माझ्या जागेवर कावेरी बाणदार मॅडम म्हणून रुजू 28 तारखेला ते रुजू झालेले आहेत. सर, 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये काय काय विकासाचे कामं झाले? आम्ही विहीर, वैयक्तिक सिंचन विहीर, वैयक्तिक गायगोठा, वृक्ष लागवडचं, फळबाग लागवड, शौचालय, बांधकाम कामगारचे कल्याणचे फॉर्म हे आम्ही इत्यादी भरपूर मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत. आपलं नाव सांगा. माझं विनायक गणू पवार. मॅम, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे. आणि जी माझी बांगलापूर ग्रामपंचायत आहे, आपण इथे नवीन कार्यरत म्हणून आलेले आहे, तो कोणत्या पदासाठी आलेले हे सांगा. मी कावेरी राजेंद्र बांधार, मी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून मी इथं रुजू झाली आहे. आणि मी माझं नोकरीचा जो कार्यकाळ आहे म्हणजे मी आत्ताच 9 मे 2025ला माझी जॉईनिंग आहे. आणि माझं हे पहिलंच गाव की मी तिथं काम करणार आहे. आणि मी सर असेल, सरपंच असेल, सगळ्यांकडनं आशा करते की ते मला सपोर्ट करतील. आणि मी माझ्याकडनं जे माझ्या परीने मी प्रयत्न करील की गावात चांगलं काम होईल आणि शक्य होईल तेवढं सगळं मी माझ्या परीने प्रयत्न करेन. मॅम, आपण एक तरुण युवा आहे, तर असं शिक्षण झालेलं आहे ना, आणखी जे तरुण आहे नवीन जे शिक्षण घेत आहेत, महिला विद्यार्थी मुली, तर त्याला काय तुम्ही आवाहन करणार की चांगलं शिक्षण घ्या आणि उच्चस्तरीय पदाधिकारी? मी हे सांगाल की शिक्षण घेत राहिलं पाहिजे. आपण त्यात नोकरी लागू नाही लागू तो पुढचा वेगळा भाग असतो. पण मग आपण शिक्षण घेतलं म्हणजे ते वाया जात नाही. कुठे ना कुठे आपल्याला ते कामात पडतं. घरकाम असेल, नोकरी असेल, इतर काहीतरी असेल तर आपल्याला ते कामात पडतं. म्हणजे शिकत राहिलं पाहिजे मुलींनी सर्वांनी. बाप पूरा रहने की इमारत हो गई, अब 40 लाख का अपने को निधि दिया ग्राम पंचायत को, और यहाँ से स्थलांतर शाला इधर का नई स्कूल यहाँ पे बन गई आपकी. हाँ, चलिए दिखाइए. टीचर रहने का ना. हाँ. अब वो पुरानी इमारत थी, अब ये नई बनाया आपने. अब नए बनाने के बाद सब स्कूल अच्छी हो गई. सर, ये जो है पहले से कहा था कि 7वीं अच्छा, मीडियम कौन सा है? माध्यम? माध्यम मराठी मैडम. तो 8वीं 9वीं 10वीं के नहीं है, मतलब नहीं उधर है वो. कहाँ पर है? थोड़े गांव के बाजू में. थोड़ा दूर जाना पड़ता है. हाँ, दूर है, आधा किलोमीटर. ओके. हाँ. बोलो, क्या बोलो? देवी गिरजा माता विद्यालय हे इथून एक अर्धा किलोमीटर अंतरावर आहे आणि त्या ठिकाणी 8वी ते 12वी पर्यंतची शाळा आमच्या गावकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. जाने आने येण्याची कशी सुविधा आहे? हे पायी जातो. बस वगैरेची व्यवस्था नाही कारण जवळ आहे ती शाळा. गावापासून अर्धा किलोमीटर असल्यामुळे जवळ असल्या कारण मुलं पायी जाऊन शिक्षण घेत आहे. 5 ते 6 मीटर. नमस्कार, माझं नाव सुजाता राजाराम बत्तुलवार. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भटजी येथे 2023 पासून कार्यरत आहे. माझ्याकडे 5वीचा वर्ग शिक्षक आहे मी, आणि माझ्याकडे वरचे 5, 6, 7चे गणित आणि विज्ञान मी शिकवते. ओके.